नाराजी कशाची नाराजी असेल? आता 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यात 8 कॅबिनेट, 1 राज्यमंत्री. त्यामुळे साधारण तारांबळ होणं साहजिक आहे. मला वाटत नाही कुठली नाराजी असेल. आणि तुमच्याच माध्यमातून असं कळतंय की भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही ओबीसी बांधव नाराज झाल्याचं चित्र आज दिसलं. ते सुद्धा राज्यसभेवर लवकरच पक्षाकडून जातील अशी माहिती पण तुमच्याच माध्यमातून मिळाली. त्यामुळे जर कोणाची काही नाराजी असेल तर ती पक्ष पातळीवर नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्यात नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक असे नेते आहेत सुधीर भाऊंसारखे की त्यांना सुद्धा काल मंत्रिपदाची शपथ घेता आली नाही. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा दीपक केसरकर साहेबांसारखी लोक आहेत, त्यांना पण शपथ घेता आली नाही. त्याच्यामुळे ह्या नाराजी असणं साहजिक आहे. आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये महामंडळ वगैरे सर्व तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याबद्दल त्यांची जे काही नाराज आहेत, जे राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत, त्यांची बोलवण त्यावर केलं जाईल असं वाटतं. आणि तिन्ही पक्ष एकत्र राहून हे सरकार पुढे 5 वर्ष टिकणारं सरकार स्थापन केलं. त्यामुळे आता मला असं वाटतं हे नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर फोकस झालं पाहिजे असं मला